नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत गटबद्ध डेटासाठी वारंवारता वितरणाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व. रेषा, आलेख, बार आलेख, चित्रलेख आणि पाय चार्ट हे गटबद्ध नसलेल्या डेटाचे वारंवारतेचे ग्राफिकल प्रतिनिधित्व आहेत. हिस्टोग्राम, वारंवारता बहुभुज, वारंवारता वक्र आणि संचयी वारंवारता वक्र ऑगिबस हे गटबद्ध डेटासाठी वारंवारता वितरणाचे काही ग्राफिकल प्रतिनिधित्व आहेत. या वर्गात आपण फक्त हिस्टोग्राम आणि वारंवारता बहुभुज वापरून गटबद्ध डेटा वारंवारता दर्शविणार आहोत. उच्च वर्गात इतर प्रकारचे प्रतिनिधित्व तुम्हाला शिकायला मिळेल. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. गटबद्ध डेटासाठी वारंवारता वितरणाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व ही संकल्पना समजून घेणे. हिस्टोग्राम आणि वारंवारता बहुभुज समजून घेणे. हिस्टोग्राम आणि वारंवारता बहुभुज काढायला शिकणे. सांकेतिक शब्द. या धड्यातून संच, अक्ष, आलेख, वितरण, वारंवारता, आयत आणि वर्ग मध्यांतर. 1. हिस्टोग्राम. हिस्टोग्राम हा सतत वारंवारता वितरणाचा आलेख असतो. हिस्टोग्राम मध्ये आयतांचा संच असतो ज्याचा आधार वर्ग मध्यांतराची लांबी असतो आणि प्रत्येक वर्ग मध्यांतरातील वारंवारता त्याची उंची असते. म्हणजेच वर्ग मध्यांतर क्षैतिज अक्षावर x अक्ष दर्शवले जातात आणि वारंवारता उभ्या अक्षावर y अक्ष दर्शवली जाते. प्रत्येक आयताचे क्षेत्रफळ संबंधित वर्ग मध्यंतरातील वारंवारतेच्या प्रमाणात असते. हिस्टोग्रामचे एकूण क्षेत्रफळ एकूण वारंवारतेच्या प्रमाणात असते. सतत वारंवारता वितरणामुळे आयत लगतच्या आयतांमध्ये कोणतेही अंतर न ठेवता सतत शेजारी शेजारी ठेवले जातात. हिस्टोग्राम तयार करण्याचे चरण. पहिली पायरी. डेटा सतत स्वरूपात दर्शवा. जर ते अखंड स्वरूपात असेल तर समायोजन घटक वापरून त्याचे रूपांतर करा. x अक्ष आणि y अक्षाच्या बाजूने योग्य एकके जोडा. सर्व वर्ग मध्यंतराच्या खालच्या मर्यादा x अक्षावर प्लॉट करा. y अक्षावर वितरणाच्या फ्रिक्वेन्सीज प्लॉट करा. वर्ग मध्यंतरांना बेस म्हणून आणि संबंधित फ्रिक्वेन्सींना उंची म्हणून ठेवून आयत तयार करा. प्रत्येक वर्गात कमी आणि वरच्या मूल्यांची मूल्ये आहेत. यामुळे आपल्याला फ्रिक्वेन्सीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन समान उभ्या रेषा मिळतात. रेषांचे वरचे टोक एकमेकांशी जोडलेले असतात आणि या प्रक्रियेमुळे आपल्याला आयत मिळतील. बार ग्राफ आणि हिस्टोग्राम मधील फरक. बार ग्राफ गटबद्ध डेटासाठी वापरला जाणारा गटबद्ध नसलेला डेटा बार मधील अंतर. प्रत्येक बारच्या आयताकृती पट्टीतील उंची महत्वाची नाही आणि त्याची रुंदी महत्वाची नाही. प्रत्येक आयताची उंची आणि रुंदी तितकीच महत्वाची आहे. नवीन सतत वारंवारता सारणी खाली दर्शवली आहे. उदाहरण. खालील तक्त्यासाठी एक स्तंभालेख काढा जो गावातील 100 लोकांच्या वयोगटाचे प्रतिनिधित्व करतो. उपाय. दिलेला डेटा हा एका
सतत वारंवारता वितरण आहे. वर्ग अंतराल x अक्षावर काढलेले आहेत आणि त्यांच्या संबंधित वारंवारता y अक्षावर आहेत. वर्ग वय आणि त्याच्या वारंवारता म्हणजे लोकांची संख्या एकत्र करून एक आयत तयार केला आहे. हिस्टोग्राम खाली दिल्याप्रमाणे तयार केला आहे. एक अखंड वारंवारता वितरणासाठी हिस्टोग्रामची रचना. उदाहरण X. खालील तक्त्यामध्ये शहरातील 10 ते 45 वयोगटातील साक्षर महिलांची संख्या दिलेली आहे. वरील डेटा दर्शवणारा स्तंभालेख काढा. उपाय. दिलेले वितरण अखंड आहे. जर आपण दिलेला डेटा जसा आहे तसा आलेखाने दर्शवला तर आपल्याला एक बार आलेख मिळेल, कारण वर्गामध्ये अंतर असेल. म्हणून समायोजक घटक 0.5 वापरून हे सतत वितरणात रूपांतरित करा. प्रथम श्रेणी मध्यांतर 9.5 ते 15.5 असे लिहिता येते आणि उर्वरित श्रेणी मध्यांतर त्याच प्रकारे बदलले जातात. फ्रिक्वेन्सी मध्ये कोणतेही बदल नाही. नवीन सतत वारंवारता सारणी आहे. नवीन सतत वारंवारता सारणी खाली दर्शवली आहे. हिस्टोग्राम खाली दिल्याप्रमाणे तयार केला आहे. 2. वारंवारता बहुभुज. वारंवारता बहुभुज म्हणजे वारंवारता वितरणाचे त्रिमितीय प्रतिनिधित्व करण्यासाठी एक रेषा आलेख. जर आपण आयतांच्या वरच्या बाजूला असलेल्या मध्यबिंदूंना स्तंभालेखात चिन्हांकित केले आणि त्यांना सरळ रेषांनी जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीला वारंवारता बहुभुज म्हणतात. बहुभुजाच्या बाजूंना अनेक रेषा असल्याने त्याला बहुभुज म्हणतात. 2 किंवा अधिक वारंवारता वितरणांची तुलना करण्यासाठी वारंवारता बहुभुज उपयुक्त आहे. गटबद्ध वारंवारता वितरणासाठी वारंवारता बहुभुज 2 प्रकारे तयार केला जाऊ शकतो. 1. हिस्टोग्राम वापरणे. 2. हिस्टोग्राम न वापरता. हिस्टोग्राम वापरून वारंवारता बहुभुज तयार करणे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. हिस्टोग्रामच्या लगतच्या आयतांच्या वरच्या बाजूच्या लगत मध्यबिंदूंना रेषाखंडांनी जोडा. असे गृहीत धरले जाते की पहिल्या आयताच्या आधीचा वर्ग मध्यांतर आणि शेवटच्या आयतानंतरचा वर्ग मध्यांतर हिस्टोग्राम मध्ये असतो आणि प्रत्येक अत्यंत वर्ग मध्यांतराची वारंवारता 0 असते. या वर्ग मध्यांतरांना कल्पित वर्ग मध्यांतर म्हणतात. वारंवारता बहुभुज मिळवण्यासाठी या कल्पित वर्गाच्या मध्यबिंदूंना स्तंभालेखाच्या पहिल्या आणि शेवटच्या आयताच्या वरच्या बाजूच्या संबंधित मध्यबिंदूंशी जोडा. उदाहरण. शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात घालवलेल्या वेळेचे वितरण खालीलप्रमाणे आहे. स्तंभालेख वापरून वारंवारता बहुभुज काढा. उपाय. ग्रंथालयात घालवलेला वेळ x अक्षावर आणि विद्यार्थ्यांची संख्या y अक्षावर दाखवा. दिलेल्या डेटासाठी एक स्तंभालेख काढा. आता सलग आयतांच्या वरच्या बाजूंचे मध्यबिंदू चिन्हांकित करा. तसेच 2 कल्पित वर्ग अंतराल 0 ते 10 आणि 90 ते 100 चे मध्यबिंदू चिन्हांकित करा, ज्यांची वारंवारता x अक्षावर 0 आहे. आता सर्व मध्यबिंदू एका शासकाच्या मदतीने जोडा. आपल्याला स्तंभालेखावर लावलेला वारंवारता बहुभुज मिळेल. लक्षात घ्या की वारंवारता बहुभुजाच्या पहिल्या आणि शेवटच्या कडा पहिल्या आणि शेवटच्या आयताच्या डाव्या आणि उजव्या उभ्या कडांच्या मध्यबिंदूवर मिळतात, कारण कल्पित वर्ग अंतराल चिन्हांमध्ये अस्तित्वात नाहीत. 2. हिस्टोग्राम न वापरता वारंवारता बहुभुज काढणे.
वर्ग मध्यांतराचे मध्यबिंदू शोधा आणि त्यांचे सारणी करा. वर्ग मध्यांतराचे मध्यबिंदू x अक्षावर आणि वारंवारताचे y अक्षावर चिन्हांकित करा. प्रत्येक मध्यबिंदूवर फ्रिक्वेन्सीशी संबंधित बिंदू प्लॉट करा. 4. वारंवारता बहुभुज मिळवण्यासाठी रुलर वापरून बिंदू जोडा. उदाहरण: खालील डेटासाठी स्तंभालेख न वापरता वारंवारता बहुभुज काढा. उपाय: वर्ग मध्यांतरांचा मध्यबिंदू शोधा आणि तो सारणीबद्ध करा. बिंदू आहेत A कंसामध्ये 5 आणि 0, B कंसामध्ये 15 आणि 4, C कंसामध्ये 25 आणि 6, D कंसामध्ये 35 आणि 8, E कंसामध्ये 45 आणि 12, F कंसामध्ये 55 आणि 10, G कंसामध्ये 65 आणि 14, H कंसामध्ये 75 आणि 5, I कंसामध्ये 85 आणि 7, J कंसामध्ये 95 आणि 0. आलेख पत्रकात x अक्षाच्या बाजूने मध्यबिंदू आणि y अक्षाच्या बाजूने वारंवारता चिन्हांकित करा. आपण सुरुवातीला 0 ते 10 आणि शेवटी 90 ते 100 असा कल्पित वर्ग घेतो. प्रत्येकाची वारंवारता 0 असते. सारणीवरून बिंदू काढा. आवश्यक वारंवारता बहुभुज A B C D E F G H I J मिळवण्यासाठी आपण A B B C C D D E E F F J G H H I आणि I J हे रेषाखंड काढतो. धड्याचा सारांश: हिस्टोग्राम हा सतत वारंवारता वितरणाचा आलेख आहे. हिस्टोग्राम मध्ये आयतांचा संच असतो ज्याचा आधार वर्ग मध्यांतराची लांबी असतो आणि प्रत्येक वर्ग मध्यांतरातील वारंवारता त्याची उंची असते. वारंवारता बहुभुज म्हणजे वारंवारता वितरणाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व करण्यासाठी एक रेषा आलेख.